रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज आपल्या प्रचार दौऱ्यात आपले जन्मगाव बोदवड तालुक्यातील निमखेडी येथे भेट दिली। सर्वच गावकऱ्यांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून आणि प्रेम पाहून श्रीराम पाटील भावुक झाले। आज दुपारी श्रीराम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि सर्वच कार्यकर्त्यांसह निमखेडी येथे भेट दिली। यावेळी त्यांनी आपल्या घरी असलेल्या देवघराला जाऊन दर्शन घेतले आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेतले। गावात सर्वच महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून श्रीराम पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। यावेळी त्यांच्या मित्रमंडळींनी नाचत गात त्यांचे स्वागत केले। ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षणही केले। वयोवृद्ध स्त्री पुरुषांनी यशस्वी हो, विजयी हो असा भरभरून आशीर्वाद त्यांना दिला। सर्वांचे प्रेम पाहून आणि स्वागत पाहून श्रीराम पाटील भावनाविवश झाले, भावुक झाले। बोलताना त्यांचे मनही भरून आले। माझे जन्मगाव स्मार्ट गाव करीन आणि निमखेडीसह बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन असा शब्द त्यांनी गावकऱ्यांना दिला। पूर्ण ताकदीनं श्रीराम पाटील यांचा प्रचार करण्याचा शब्द गावातील सर्वच युवकांनी यावेळी त्यांना दिला। म्हणजे एक मुलगा आहे, त्या गावात म्हणजे रहिवासी आहे आणि गावकऱ्यांचं प्रेम पाहून खरंच त्याचप्रमाणे काय बोलावं कळत नाही, पण एकच आश्वासन करेन की मला हा बोदवड तालुका गाव मला खरं म्हणजे पाण्याचं नियोजन करून याला हिरवागार करायचं। कारण मला कळत नव्हतं, त्या टायमाला मी जे येत होतो त्यावेळेस खूप पाणी होतं। 24 तास विहीर चालत होत्या आमच्याकडे, विहीर 24 तास चालत होती। काय आहे की एवढं सर्व एका जमिनीत करणं, खरं तर मी सांगतो मी खूप भाग्यवान आहे। मला ह्या तालुक्याला, आपल्या निमखेड गावाला ज्या मला वाटतं 1975-76 साली जेव्हा इथे यायचा, माझा 2.5 वर्ष मामाकडे राहिलो, रंगात तापी काढला, पण जेव्हा यायचं त्यावेळेस ते 24 तास विहिरी चालू होत्या, असं पाणी होतं या आमच्या इथे। परंतु आता पाण्याचं नियोजन फार जरुरी आहे आणि जर हा आमचा एरिया, आपला एरिया जर हराभरा झाला, पाणी जलयुक्त झाला, तर मला असं वाटतंय की आपल्या गावाची उंची चांगल्या प्रकारे वाढेल, सर्वांचं आर्थिक नियोजन चांगलं होईल, त्याप्रमाणे बाकीच्या सुविधा वाढतील आणि ते डेव्हलपमेंट करणे जरुरीचे आहे। जलसिंचन योजना ही आपली अडवली, त्याला सुद्धा आपण पुढे नेऊ। त्याचप्रमाणे गावाचं जे काय सुशोभीकरण आहे, गावाला स्मार्ट गाव बनवण्याची जबाबदारी ही मी घेईन, तुम्हाला आश्वस्त करतो।